युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. दौंड तालुक्यामध्ये इंधन पुरवठ्याच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त होत्या. तशाच पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनेनुसार तालुक्यामध्ये दक्षता पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये पोलीस विभागाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. महसूल विभाग, पुरवठा विभाग आणि पोलीस विभाग यांच्या माध्यमातून या ठिकाणी गॅस वितरक कंपन्या आहेत किंवा काळा बाजार होत आहे अशा ठिकाणी सदर दक्षता पथक धाडी टाकून कोणत्याही प्रकारचा काळा बाजार होणार नाही. नागरिकांना घरगुती गॅस किंवा इतर पेट्रोलियम पदार्थ यांचा जो विक्री आहे ही सुरळीतपणे चालेल यासाठी आम्ही महसूल प्रशासन आणि पुरवठा विभाग याच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आणि अशा पद्धतीची जर घटना आढळल्यास त्याच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955च्या विविध कलमान्वये फौजदारी तसेच दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. माझं नागरिकांना एकच विनंती आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पुरवठा विभागामार्फत संबंधित गॅस एजन्सीची दररोज तपासणी चालू आहे. कोणत्याही तक्रारी असतील तर थेट आमच्या विभागाकडे करा, जेणेकरून त्या तक्रारींची दखल घेऊन पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. काय सांगाल, दौंड शहरामध्ये गॅसचा तुटवडा आहे का? त्याचबरोबर तहसीलदारांनी देखील काय गाईडलाईन्स काढलेले आहेत, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? जनतेला काय आवाहन कराल? सर्वांना पहिली नमस्कार. मी ओझा गॅस एजन्सी दुसरा प्रतिनिधी आहे. सर्व ग्राहकांना मी पहिली सांगू इच्छितो की शासनाने जे निर्देश दिलेले आहेत गॅस नोंदणीबाबत किंवा गॅस मिळण्याबाबत, त्यानुसार नोंद होत आहे आणि त्यानुसार गॅस उपलब्ध होत आहे. गॅसचा असा एकदम पूर्णपणे आता सध्या तर असा काही तुटवडा नाहीये. घरगुती गॅस धारकांना आता गॅस उपलब्ध होत आहे. नोंदणीनुसार गॅस त्यांना मिळत आहे. फक्त नोंदणी करताना त्या नोंदणीमध्ये आता जी 21 दिवसाचा पहिली अट होती ती आता 25 दिवसापर्यंत ती अट गेलेली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये थोडा संभ्रम झालाय की आम्हाला 25 दिवसापर्यंत गॅस मिळणार नाही. पण आपल्याला 25 दिवसानंतर गॅस नोंदवल्यानंतर पुढील 1-2 दिवसात 3 दिवसापर्यंत तुम्हाला त्वरित गॅस तिथं उपलब्ध होईल. त्या कारणामुळे अतिरिक्त जो बुकिंग होईल ना, आवश्यक नसणारी बुकिंग किंवा होणार नाही. आणि त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल होतात जे मेसेजेस की तुटवडा होतोय, गॅस संपलाय, तर अशा अफवांवर काय सांगाल? ह्याच्यामध्ये सर्वात प्राथमिक महत्वाची माहिती अशी आहे की ज्या ग्राहकांचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या ऑइल कंपनी म्हणजे आमच्या एसपीसीएल कडनं सुद्धा त्याच्यावर एक मेसेज गेलेला आहे. त्या मेसेजमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे की त्यात असं स्पष्ट लिहिलं आहे की कुठल्याही अफवावर किंवा इंधनची कमतरता किंवा इंधनचा तुटवडा आहे अशी काही तिथं परिस्थिती नाही. पुरवठ्यानुसार तिथं सर्व ज्या त्या ठिकाणी सिलेंडर वितरित होत आहे आणि कुठल्याही प्रकारचा असा आता तरी एकदम असं लागलीच तुटवडा नाही.